तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। गणेश उत्सवानिमित्त ठिकठिकाणी विविध देखावे सादर करण्यात आले। मात्र आपण सध्या ठाण्यातील वागळे परिसर जय भवानी नगर या ठिकाणी आहोत आणि शिवसेना शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सुबक मूर्ती आणि देखावा सादर करण्यात आला आहे। त्याचबरोबर अष्टविनायकाचं दर्शन देखील या महलमध्ये होणार आहे। पाहिलं तर अनेक गणरायांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या ठिकाणी साकारण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच अष्टविनायकांचा देखील देखावा या मंडळाने साकारला आहे। त्यासोबतच संस्कृती कशा प्रकारे जपावी याचं देखील या ठिकाणी वास्तव या देखाव्यामध्ये साकारण्यात आलेला आहे। पाहिलं तर ही सुबक मूर्ती जी आहे ती गणरायाची ही शाडूच्या मातीची आहे। त्यासोबतच छोटी जी मूर्ती आहे ती देखील शाडूच्या मातीची आणि त्यासोबतच या ठिकाणचा जो देखावा आहे या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। देखाव्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ह्या सांगण्यात आलेल्या आहेत। संस्कृती कशी असावी, महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे जतन केलं पाहिजे या सर्व गोष्टीचं या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत। आपल्या सोबत जे आहेत ते जोडले गेलेले ते शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ भोईर त्यांच्यापासूनच विचारपूस करणार। सर, काय एकंदरीत कशा प्रकारे देखावा संकल्पना तुमच्या मनामध्ये आली आणि हा देखावा सादर करण्यात आला, येणाऱ्या पिढीला काय संदेश द्या? शिवसेना शाखा जय भवानी नगर वागळे स्टेट ठाणे हे गणेश उत्सव 38व्या वर्षी पदार्पण करत आहे। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मुशीतनं तयार झालेले सार्वजनिक उत्सव मंडळ आहे आणि आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं हे मंडळ आहे। या ठिकाणी ही संकल्पना संस्कृती वर्सेस विकृती म्हणजे संस्कृती विरुद्ध विकृती अशा प्रकारची संकल्पना आम्ही मांडलेली आहे। युवा पिढीला आम्ही त्यातनं संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की अनेक याच्यामध्ये थोडे थोडे विषय आम्ही घेतलेले आहेत, ज्यामध्ये भावाभावांची वाद, एकत्र कुटुंब पद्धतीचा काय फायदा, त्याचबरोबर वडिलांनासुद्धा आम्ही काय हे दिलेलं आहे दिलेला आहे। कारण मुलींच्या आजकालच्या मुली या ज्या आहेत पॉकेट खर्च आपण वडील हवं तसं पॉकेट खर्च देतो, पण मुलगी कुठे जाते हे विचार करत नाही। रात्री 11 11:30 वाजले तरी मुलगी घरात येत नाही, मग मुलगी गेली कुठं याची विचारणासुद्धा होत नाही। असे अनेक मुद्दे छोटे छोटे मुद्दे या ठिकाणी आपण मांडलेले आहेत, जेणेकरून समाजाला सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम हे मंडळ नेहमीच करत असतं। सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आमच्या मंडळाच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून असे अनेक मुद्दे मी थोडे मुद्द्याला हात घातलेला आहे। आणि त्याबरोबर शेवटला मी संदेशसुद्धा दिलेला आहे का परमेश्वर हे सगळं पाहतोय, आपण जे काही करतोय ते त्याला माहिती असतं। त्याच्यात जरी आपल्याला काही वाटत असेल तर परंतु त्याच्याकडे तराजू आहे, त्यामध्ये पाप आणि पुण्य याची दोन्ही मापं त्यांच्याकडे असतात। आणि त्याचबरोबर आपण पाहतोय का ज्या वेळेला रावण आणि राम प्रभू रामचंद्र यांचासुद्धा मी थोडासा सहवास घेतलेला आहे। रावणसुद्धा आपण जर म्हटलं तर तो एक शिवभक्त होता, कोणालाही नाकारता येणार नाही। परंतु त्याचा मृत्यू जेव्हा झालं तेव्हा त्याने सांगितलं कसं प्रभू रामचंद्रांना त्यांनी सांगितलं का बंधू, तुमचा विजय झालेला आहे हा केवळ आणि केवळ तुमचा सावत्र भाव असून तुमच्या बरोबर आहे आणि माझा पराजय झाला आहे तो एवढाच याच्यासाठी कारण माझा सक्का भाव असून माझ्याबरोबर आज नाही हे मला सर्वात मोठं दुःख आहे, म्हणून माझा पराजय झाला। हे थोडेसे उदाहरणं आहेत ही देण्याचा प्रयत्न केले। पण समाजाने काय घ्यायला पाहिजे, या युवा पिढीने काय घ्यायला पाहिजे, सामाजिक बांधिलकी कशी जपली पाहिजे याचा प्रयत्न। पूर्वीची कुटुंब पद्धत, एकत्र कुटुंब पद्धत, सर्व घरामध्ये आल्याशिवाय जेवण करायचे नाही, हे सुद्धा आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये घेतलं आहे। मुली बाहेर गेल्यानंतर काय करतात, मग मुली त्या अमाप पॉकेट खर्च दिल्यानंतर त्या कुठे जातात, त्या ठिकाणी मग काय प्रकार घडतात हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे सगळ्या मुद्द्यांना आम्ही हात घातलेला आहे। त्यानं भावाभावांची भांडणं, त्याच्यामध्ये भाव भावाला मारतो, जमिनीवरनं वाद राहतात, मी तुला 1 गुंठाही जमीन देणार नाही, अशा प्रकारचे वक्तव्यसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये टाकलेले आहेत। आणि मग शेवट भावही भावालाच उपयोगी पडतो, बहीण असते ती शेवट कुटुंब पद्धत असते, शेवट आपण एकमेकाला एकत्र आलो पाहिजे, एकत्र राहिलो पाहिजे। कुटुंब पद्धत जुनी जी होती ती पारंपरिक परत लोकांना आता त्याची हे यायला लागले, प्राचित्य यायला लागले। ज्यावेळेला नाही तर आजकाल तुम्ही पाहता लग्न झाला का मुलगा घरातनं आपली बायकोला घेतो, निघून जातो, परंतु ज्यावेळेला त्याच्यावर प्रसंग पडतो त्यावेळेला दुसरा कोणी नसतो तर त्याचा भावच उभा राहतो, हे सुद्धा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे अनेक पालक जे आहेत या ठिकाणी आपल्या मुलांना घेऊन हे दाखवण्याचा प्रयत्न चित्रफितीच्या माध्यमातून करत खूप मोठी रीग या ठिकाणी पाहायला मिळते। नक्की, कारण आम्ही पाहतोय
कारण या ठिकाणी बरेचसे लोक अगदी रात्री 3-3 वाजेपर्यंत लोक देखावा पाहायला येत असतात. कारण ह्या मंडळाचा नेहमी काहीतरी वेगळा उपक्रम आम्ही करत असतो. त्यामुळे लोकांना अपेक्षित असतं की ह्या परिसरातलाच नव्हे तर पूर्ण शहरातले आपल्या ठाणे जिल्ह्यामधून लोक या ठिकाणी हा देखावा पाहून गेलेले आहेत. आपण पहा, आमच्याकडे अभिप्रायसुद्धा लोकांचे आहेत, अगदी छान छान अभिप्राय लोकांनी दिलेले आहेत. आम्ही स्लममध्ये असूनसुद्धा अशा प्रकारचे देखावे केवळ आणि केवळ लोकांसाठी सादर करतो का जनहित, शेवट लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा. आणि त्या उद्दिष्टाने हे मंडळ केवळ गणेश उत्सव करून थांबत नाही, नवरात्र उत्सव करून थांबत नाही, तर हे मंडळ कायमस्वरूपी हे वर्षभर विविध उपक्रम राबवत असतं. त्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करतं, विविध सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, धार्मिक आहे, हे सगळे कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून होत असतात. कारण आमच्याकडे होळीपूजनसुद्धा पारंपरिक पद्धतीने आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर एकनाथ शिंदे साहेब स्वतः त्या होळीपूजनसाठी येत असतात. हे जे आणि सामाजिक उपक्रम तुम्हाला सांगायला गेले तर रक्तदान शिबिर आहेत, आरोग्य शिबिर आहेत, त्याचबरोबर नेत्रचिकित्सा शिबिर आहे, किंबहुना नेत्रांचं ऑपरेशन करायचं असं मोतीबिंदूचं ते सुद्धा आम्ही मोफत करून देतो. म्हणजे अनेक सामाजिक उपक्रम येतं. वह्या वाटप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जवळजवळ 5,000 ते 6,000 मुलांना मोफत वह्या वाटप करतो. आम्ही मंडळाच्या माध्यमातून अगदी अंध काही जी मुलं चांगली हुशार आहेत त्यांनासुद्धा आम्ही मोफत शिक्षण. एक मुलीला मी आमच्याकडे सावरकरनगरची मुलगी आहे, आजच तिचा 40,000 रुपये आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही भरले. कारण ती उच्च शिक्षित करते, अगदी डोळ्यांनी अंध आहे पूर्णपणे, तरी पण वडिलांच्या साह्याने ती मुलगी आज तिने याच्यामध्ये 93% मार्क पाडले. ही एक कौतुकाची गोष्ट आहे. 12वीला काय साकड घालाल या गणरायाकडे की येणारा काळ आणि पिढी कशा प्रकारे असावी? गणेशाला आम्ही हेच साकडं घालतो, हे परमेश्वरा हे अखंड महाराष्ट्र एकोप्याने नादू दे, त्यांना चांगली बुद्धी दे. कारण गणेश हा बुद्धीचा दैवत आहे, गणेश हा विघ्नहर्ता आहे. त्यामुळे गणेशाला आम्ही हेच साकडं घातलं आहे की युवा पिढीला चांगला बुद्धी दे, त्यांना चांगल्या पद्धतीची लोकांची सेवा करण्याची, आपल्या कुटुंबाची सेवा करो आणि त्याचबरोबर देशाची सेवा घडो, अशा प्रकारचा आम्ही गणेशाला साकडं घातलेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं पर्यावरणपूरक पूर्ण हा देखावा आहे. फळांची, फुलांची आरस आणि शाडूचं एक महत्त्व या ठिकाणी तुम्ही जपलेलं आहे. बघा, आपण बघतो न्यायालयाने सुद्धा मध्ये तासोरे ओढले होते का मूर्ती ही शाडूच्या मातीची असावी. आणि मंडळांना तसं बघायला गेलं तर कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे. म्हणून मी ही माझी 5 फुटाची मोठी मूर्तीसुद्धा जी आहे तीसुद्धा शाडूची मातीची यावर्षी मी बनवलेली आहे. कारण न्यायालयाने आपल्यावर तासोडे ओढवणं आणि त्यानंतर आपण करणं, त्यापेक्षा आपण स्वतःहून एक पाऊल पुढे टाकूया. जर कदाचित आमचा मंडळाचा आदर्श इतर मंडळांनी घेतला तर पुढे शाडूच्या मूर्तींनासुद्धा हे वाढणार आहे. काही मंडळं मोठ्या मूर्त्या घेतात, पण मोठ्या मूर्त्या घेऊन त्या विसर्जनच्या वेळेला आपण पाहत असतो तर त्या मूर्त्या ज्यावेळेला विसर्जित होतात त्यावेळेला कशी प्रकारच्या त्या विसर्जित होतात हे आपणही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. मग आपण 10 दिवस भावनेने त्या गणेशाला पूजत असतो आणि विसर्जित वेळेला करत असताना त्याच्या अंगावर चढून विसर्जित करत असतो. हे कुठेतरी हे आहे. त्यामुळे थोडंसं आमच्याही मनाला असं वाटतं की भावनिक हे जपणारी लोकं आम्ही लोक आहोत. आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ते आम्हाला शिकवलेलं आहे. आज एकनाथ शिंदे साहेब आपण महाराष्ट्रामध्ये काम करतात, ते सुद्धा नियमितपणे बोलतात का आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण चांगलं काम करूया. आणि म्हणून त्यांचा आदर्श आम्ही घेऊन हे मंडळ काम करतं आहे. आणि आज आपण या ठिकाणी शाडूची मूर्ती, मला वाटतं पहिल्यांदा मी या ठिकाणी निर्णय घेतला का मोठी मूर्तीसुद्धा शाडूची असावी, शाडू मातीची असावी. आणि ती शाडू मातीची मूर्ती आम्ही या ठिकाणी पूजलेली आहे. छोटी मूर्ती तर आमची पहिल्यापासून गेले 15 वर्ष शाडू मातीची असायची, परंतु मोठी मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची असायची. पण प्रदूषण आणि या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला, शेवट आपला जीवन हे आपणच साकारायचं आहे. शेवट आपली पिढी, भविष्यातली येणारी पिढी, त्याचासुद्धा आपल्याला विचार करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनाने पाऊल टाकलं पाहिजे, म्हणून आपण हे पाऊल टाकलेलं आहे. नक्कीच हे होते शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ भोईर. त्यांनी सांगितलं की कोर्टाचे आदेश पाळत या ठिकाणी शाडूची मातीची मूर्ती असेल, या ठिकाणी पर्यावरणाला ऱ्हास होणार अशा प्रकारचा देखावा सादर करण्यात आला. त्यामुळे येणाऱ्या पालकांना असेल, विद्यार्थ्यांना हा देखावा जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. मात्र येणाऱ्या काळात पुन्हा गणरायाकडे साकडं त्यांनी मागितलं आहे. येणाऱ्या काळात सुख समृद्धी लाभो आणि येणारी पिढी ही संस्कृती जपत पुढे जावी. कॅमेरामॅन सुभाष गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.